आकाशवाणी औरंगाबाद केंद्र. प्रासंगिक. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं इन्फ्लुएन्झा H1N1 स्वाईन फ्लू या आजाराविषयी एकदिवसीय जिल्हास्तरीय जनजागृती कार्यशाळा औरंगाबाद इथं घेण्यात आली. या कार्यशाळेत राज्य एकात्मिक साथरोग सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी स्वाईन फ्लू हा आजार आणि त्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपचारांविषयी माहिती दिली. ही माहिती आजच्या प्रासंगिक या सत्रात आपण ऐकणार आहात. इन्फ्लुएन्झा H1N1 किंवा ज्याला आपण स्वाईन फ्लू या नावानं ओळखतो, हा एक विषाणूमुळे पसरणारा एक आजार आहे. आणि याची लक्षणं ही खरं तर तुम्हाला मला कोणालाही अगदी सहजतेनं समजावीत अशी आहेत. ताप येणं, अंगदुखी, घसादुखी, घशामध्ये खवखव, सर्दी या पद्धतीची लक्षणं या आजारामध्ये आढळतात. त्यामुळं इतक्या साध्या लक्षणांचा हा आजार आणि त्याची एवढी भीती जनमानसामध्ये का आहे किंवा तुम्हाला मला काय भीती वाटते हेही आपण समजावून घेऊयात. खरं म्हणजे स्वाईन फ्लू हा अत्यंत सौम्य स्वरूपाचा आजार आहे. म्हणजे हजारातले अगदी 1-2 लोकांना भरती होण्याची गरज पडते. बाकीचे रुग्ण हे बहुसंख्य 90% रुग्ण घरच्या घरी नेहमीच्या उपचारानं बरे होतात. त्यामुळं खरं म्हणजे या आजाराला घाबरून जायची गरज नाही. परंतु याची एक महत्वाची खोड अशी आहे की हा आजार खूप वेगानं पसरतो. त्यामुळे हा पसरतो कसा हे पण आपण समजावून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये सर्दी आणि खोकला ही लक्षणं असतात. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला फ्लूचा आजार झाला आहे अशी व्यक्ती जेव्हा शिंकते किंवा खोकते तेव्हा तिच्या शिंकेवाटे, खोकल्यावाटे जे थेंब हवेमध्ये उडतात त्या थेंबामध्ये या आजाराचे विषाणू असतात. आणि हे विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या श्वसनामार्गे तिच्या शरीरात जातात आणि त्याला तो आजार होऊ शकतो. केवळ एवढंच होतं असं नाही. याच्या पलीकडे जाऊन अनेक वेळा काय होतं की हे थेंब कुठंतरी आपल्या घरामध्ये टेबलवर किंवा खुर्चीवर किंवा कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर अशा इतस्ततः पडतात आणि ते बराच काळ तसे राहतात. आणि मग एखाद्या माणसाचा त्याला हात लागला, त्याच्या हाताला ते थेंब चिकटतात, त्याच्यामध्ये हा विषाणू असतो आणि मग तो त्या मार्गे पण त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आता एकदा आपण हे लक्षात घेतलं की फ्लू कसा पसरतो तर स्वाभाविकपणे या प्रसाराला आळा कसा घालायचा हेही त्याबद्दल आपल्याला समजतं. तर आळा घालण्याकरता साधी सोपी गोष्ट आहे. म्हणजे अनेक वेळा काय होतं की आपल्याला असं वाटतं की एखादा आजार रोखायचा म्हणजे त्याच्याकरता काहीतरी औषध पाहिजे किंवा इंजेक्शन पाहिजे. परंतु औषधं जेवढी महत्वाची असतात तेवढेच बिगर औषधी उपचार जे असतात ते तेवढेच महत्वाचे असतात. आणि ते काय आहेत तर साधी गोष्ट आहे की शिंकताना आणि खोकताना आपण आपल्या नाकातोंडावर रुमाल धरावा. त्यामुळे काय होतं की हे जे थेंब आहेत हे थेंब हवेमध्ये जात नाहीत. आपल्यामुळं इतरांना हा आजार होत नाही. हा त्यातला महत्वाचा भाग. आणि हो, महत्वाची गोष्ट ही आहे की आपण साधा हातरुमाल वापरणंच गरजेचं आहे. कारण की अनेकांना असं वाटतं की डॉक्टर ज्या पद्धतीनं मास्क वापरतात तसं आपणही मास्क लावावा. परंतु सर्वसामान्य लोकांसाठी मास्कची काहीच गरज नाही. कारण काय होतं, मास्क आपण घेतो विकत दुकानातून, तो वापरतो, नंतर फेकून देतो. परंतु त्या मास्कला चिकटलेले जे थेंब असतात त्याच्यामध्ये हा विषाणू असतो. आणि मग त्या मास्कची काही वेळा छोटी मुलं खेळतात किंवा कचरा वेचणारी मुलं असतात, त्यांचा हात लागतो आणि उलट पक्षी त्याच्यामुळं हा विषाणू किंवा हा आजार पसरण्याला हातभार लागतो. त्याच्यामुळे मास्क हे फक्त डॉक्टरांच्या करता, नर्सेस करता आहेत हे लक्षात ठेवावं. आणि आपल्याकरता हातरुमाल पुरेसा. कारण आपला हातरुमाल हा आपण घरी गेल्यानंतर गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून वाळवून पुन्हा वापरू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्या हातरुमाला वाटे दुसऱ्या कुणाला हा आजार होण्याची भीती अजिबात नसते. त्याच्यामुळे हा त्यातला महत्वाचा भाग. आता याच्या सोबतच आपण नेहमी सांगतो की जर या आजाराचा प्रसार टाळायचा असेल तर आपण एक महत्वाचं काम केलं पाहिजे, ते म्हणजे आपला हात वारंवार धुतला पाहिजे. तर मी जसं मागाशी म्हणालो की थेंब कुठेही पडलेले असतात ते आपल्या हाताला चिकटतात आणि म्हणून आपण हात वारंवार धुणं यातून आपण हा प्रसार टाळतो. आता याच्यासोबत आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आता दिसतंय आपल्याला की अनेक वेळा आपली तरुण मंडळी सुद्धा
गुटखा, तंबाखू किंवा बिडी, सिगारेट याचं व्यसन करताना दिसतात आणि अनेक वेळा त्या वयामध्ये एक फॅशन स्टेटमेंट म्हणून आपण हे करत राहतो. परंतु हे खूप चुकीचं आहे, कारण की धूम्रपानामुळे होतं काय की आपल्या श्वसन संस्थेची पूर्ण जी प्रतिकार शक्ती आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळं हा विषाणू खूप सहजतेनं आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही तंबाखू खाता, गुटखा खाता किंवा स्मोक करता तेव्हा तुम्ही थुंकत राहता आणि त्यामुळे काय होतं की त्या थुंकी वाटे हा विषाणू बाहेर पडत राहतो आणि प्रसार कितीतरी पटीने वाढत राहतो आणि म्हणून धूम्रपान टाळणं हा त्यातला आणखीन एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आता याच्यामध्ये त्याच्यासोबतच आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त घटक जे आहेत की ज्याला आपण आवळा म्हणूया की लिंबू अशासारखे घटक असणं हे महत्वाचं, म्हणजे चौरस आहार आणि त्यासोबतच शारीरिक आणि मानसिक ताण टाळणं, पुरेशी विश्रांती घेणं, भरपूर पाणी पिणं, या सगळ्या ज्या लहान सहान गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट एवढं करूनही जर आपल्याला फ्लू झालाच तर आपण काळजी घेतली पाहिजे की आपण अशा वेळी घरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला शिंका खोकला आहे तोपर्यंत आपण शक्यतो सामाजिक ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. लग्न असेल, मुंज असेल, कुठला कार्यक्रम असेल, सभा संमेलन, कारण का की तिथे गेल्यामुळं आपल्यामुळं अनेक लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शक्यतोवर आपला सामाजिक संपर्क जर आपण या काळात कमी केला तर स्वाभाविकपणे याच्या प्रसाराला आळा बसणार आहे. आता हे सगळं आपण करत असताना जर हा आजार झालाच तर काय करावं, तर खरं सांगायचं तर अगदी सोपे उपाय आहेत. मुळात प्रत्येक सर्दी खोकला म्हणजे स्वाईन फ्लू नव्हे हे आपण समजून घेऊयात, म्हणजे आपली भीती कमी होईल. पण त्याच वेळी प्रत्येक सर्दी खोकला म्हणजे किरकोळ आणि अंगावर काढावायची गोष्ट आहे असं पण आपण मानणं चुकीचं आहे. त्याच्यामुळं तातडीनं डॉक्टरांना दाखवणं आणि विशेषतः ज्यावेळी आपल्या परिसरामध्ये, आपल्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये फ्लूची साथ आहे अशा वेळी तर आपण तातडीनं वैद्यकीय सल्ला घेणं आणि उपचार सुरू करणं हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की या आजारावर चांगलं उत्तम औषध आहे, ज्याला आपण ऑसेल्टॅमिव्हिर किंवा टॅमिफ्ल्यू म्हणतो, ते औषध उपलब्ध आहे. परंतु जर हे औषध वेळेत सुरू झालं तर ते अधिक गुणकारी ठरतं आणि वेळ सुरू होण्याकरता आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचलो तरच ते सुरू होईल. परंतु अनेक वेळा आपण सर्दी खोकला घरच्या घरीच काढत बसतो आणि म्हणून मग आपल्याला पोहोचायला उशीर होतो. आता याच्यामध्ये पुन्हा आणखीन एक गोष्ट आहे की जे काही मृत्यू आपण स्वाईन फ्लूचे होतात असं ऐकतो आहोत तर ते कुणाचे होत आहेत, मग त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक असे आहेत की ज्यांना काही ना काहीतरी पूर्वीचे आजार आहेत, जसं मधुमेह किंवा डायबिटीस, उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन किंवा काही गरोदर महिला किंवा ज्यांना काही कॅन्सर आहे. तर अशी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये हा आजार अधिक होताना दिसतो किंवा त्यांच्यामध्ये गुंतागुंत, निमोनिया व्हायचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ असा की या अतिजोखमीतल्या गटांनी तर अधिक काळजी घेतली पाहिजे आणि विशेषतः आपल्या घरामध्ये जर कोणाला फ्लूसारखी लक्षणं असतील तर त्या व्यक्तींनी सुद्धा आपल्या घरातल्या गरोदर महिलेला किंवा या पद्धतीचे आजार असणाऱ्या लोकांना फार जवळ येऊ देता कामा नये, काळजी घेतली पाहिजे. म्हणजे लोकांनी काळजी घेणं म्हणजे ज्याला आजार झाला त्याला वाईट टाकायचं नाही, त्याची काळजी तर घेतलीच पाहिजे. शेवटी तो आपल्या घरातला माणूस आहे, आपला मित्र आहे, आपला नातेवाईक आहे, त्यामुळे काळजी घ्यायचीच. पण त्याच वेळी त्याच्यापासून इतरांना तो होऊ नये याची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की याच्यासोबतच आपण जेव्हा घरी असतो तेव्हा साधं गरम पाण्यामध्ये हळद, मीठ टाकून गुळण्या करणं किंवा गरम पाण्यामध्ये मेंथॉल सारखी गोष्ट टाकून त्याची वाफ घेणं, या गोष्टीमुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये शिरलेला हा जो विषाणू आहे तो नाहीसा व्हायला मदत होते. त्याच्यामुळे हे सगळं चालू असताना आजीबाईचा बटवाही आपला वापरायचाच आहे आपल्याला आणि तो तेवढाच महत्वाचा पण आहे, गरजेचा पण आहे. जसं निलगिरीचं तेल आहे, खूप चांगली आपल्याकडे आयुर्वेदिक औषधी आहे, त्याचा वापर आपण केला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा श्वसनसंस्थेचा आजार आहे, फुफ्फुसाला बाधा करतो. त्याच्यामुळे आपल्या श्वसनाची ताकद वाढवणं, फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढवणं, क्षमता वाढवणं, याकरता योगासनं, श्वसनाचे व्यायाम किंवा अगदी ज्यांना दमा आहे, अस्थमा आहे अशा लोकांनी फुगे फुगण्याचे व्यायाम करणं, असे लहानसहान जे उपाय आहेत हे सगळे उपाय आपल्या हातामध्ये आहेत. म्हणजे लक्षात आपले हे येईल की खरं तर आपण स्वाईन फ्लूचा उगीच भाऊ करून बसलेलो आहोत. आपण जर ह्या काळजी आपण आपल्या स्तरावर घेतल्या तर हा आजार मला होऊ नये आणि माझ्या वाटे इतरांना पसरू नये याच्याकरता पूर्णपणे काळजी घेऊ शकतो. त्याच्यामुळे फ्लू रोखणं ही तुमच्या माझ्या हातातली गोष्ट आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की फ्लू करता लस सुद्धा उपलब्ध आहे आणि ही लस सगळ्यांनी घ्यायला काही हरकत नाहीच. पण विशेषतः ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे, गरोदर महिला असतील आपल्या किंवा डॉक्टर्स, नर्सेस, अशा लोकांनी तर आवर्जून घ्यावी. आणि विशेषतः आपल्याकडे पावसाळ्यामध्ये फ्लूची साथ मोठी येते, त्यामुळे एप्रिल आणि मे महिना हे इन्फ्लुएन्झाची लस घेण्याकरता अत्यंत योग्य काळ आहे. त्याच्यामुळं ती जर आत्ता आपण घेतली तर अजून दुसरं काय पाहिजे. त्यामुळे एवढ्या गोष्टी आपण आपल्या हातात असताना आपण त्या फ्लूच्या विषाणूला
की जो साध्या डोळ्यांनी दिसत देखील नाही त्याला इतकं घाबरायचं कशाला, त्यामुळे नको घाबरायला. साधी गोष्ट आहे की काळजी करू नका पण काळजी घ्या, म्हणजे विषाणूला आणि फ्लूला बाय बाय करा. सध्या या फ्लू आजाराचे 683 रुग्ण राज्यामध्ये आढळलेले आहेत आणि त्याच्यामधले 427 रुग्ण चांगले धडधाकट होऊन घरी गेलेले आहेत, बरे झालेले आहेत. 107 रुग्ण मात्र अजून उपचार घेत आहेत. 134 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं बरेचसे रुग्ण हे डायबिटीस, हायपरटेन्शन अशा पद्धतीचे आजार असणारे आहेत. त्याच्यामुळं आकडे काही जरी बोलले तरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला आपली काळजी घेतली पाहिजे आणि इतरांचीही काळजी घेतली पाहिजे आणि ती सगळी आपल्या हातामध्ये आहे. राज्य एकात्मिक साथरोग सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात दिलेली माहिती प्रासंगिक या सत्रात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते डॉक्टर राहुल तिडके, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.